नामांगी पाही तो दिसे दिव्य शोभा शोभाच नाही आणि तर दिसन कुठं आणि ज्यावेळेस शोभा आली तिथं देव दिसल्याशिवाय राहत नाही। कच्च्या मातीचे बनवले घरे, कच्च्या मातीचे बनवले घरे, कच्च्या मातीचे बनवले घरे, कच्च्या मातीचे बनवले घरे। हो अंदर पाणी हे सदा बुडबुडे, अंदर पाणी हे सदा बुडबुडे, जागी करा न चहू कडे, या हो महाराजा जागी करा न चहू कडे, या हो महाराजा जागी करा न चहू कडे, या हो महाराजा जागी करा न चहू कडे। आमचा देव आहे इथं जेवढे चतुर्पती नामातले गडी आहे तेव्हा ते यायचा देव आहे। पण कसं आहे, कच्च्या मातीचा बनवला घडा, अंदर पाणी सदा गुडगुडा, याहो महाराजा जागी करा ना चौकळा। चौकळे ही जोड जागृत झाली आहे। कमीत कमी आपल्या शाखेच्या देवमंजी महाराजांच्या शाखेच्या 300 मांडीच्या वर मांडा आहे। किती आहे भाऊजी? 64। पण एका मांडीचे 25 पकडले तर तितके मांडाच्या गडी तयार झाले। आता 64 ते 65 मांडी पर्यंत झाल्यानंतर हे मान आमच्या देखतासाठी दहीगाव पुस्तकाची, कारण आजची कुठीच भजन करी कुठं सही गेली एकटीच भजन करी। आज जर असती ना तुझ्या डोळ्यातून धारा लागल्या त्या माऊली सोबत भजन करलं। हा देह गेल्यावर पुन्हा येणार नाही, म्हणून भजते भजनीच कृष्ण नामी। त्या माऊलीनं भजन केलं पण घरात केलं। कुठं केलं भजन? आपणही आजही भजन आपण आपल्या घरात करून राहिलो आणि त्या माऊलीनं भजन घरात केलं आणि घरात करता करता बाहेर निघाली माऊली। बाहेर भजन करायला लागली पण देवमंजी महाराजाचं नामस्मरण घ्यायला लागली। नामस्मरण लागता लागता एक पोरगा लागला म्हणे माया हिस्सा दे, दुसरी पोरगी म्हणे माया हिस्सा दे, तूही बरं कर, तूही बरं कर। फक्त मायापुरती 3.5 हाताची जागा अशी दे का देवासाठी दे। माझ्यासाठी दे, देवासाठी दे। ह्या देव तुमचं पुढं भविष्यात बरं करणार आहे हे मी लिहून देतो। म्हणून बोलता 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 शेवटच्या भजनाला काकण खेळून आल्यानंतर आर्यून आल्यानंतर आमच्या माऊलीनं कमलाबाई राजपायलेनं हे ठेवून दिला। तिच्या शेवटच्या दिवसाच्या स्वागतासाठी आल्यानंतर इतका आनंद झाला। पण हे जागा ज्यावेळी दिली त्या जागेमध्ये आम्ही 5 वर्ष सतत भजन केलं। देव नव्हता, देव नव्हता, इष्ट भजन होतं दिवा। आणि दिवा लावल्यानंतर भजन होतं पण रातभर जागृती होती। काय होती? जागृती होती पण ते दिव्याच्या ज्योतीची होती। आज सोहम रूपाच्या ज्योतीची जागृती आहे आणि या सोहम रूपाच्या ज्योतीमध्ये सोहम रूप झाली आला। आणि त्याला जर पाहता असाल तर तो प्रत्येक भाविकाने दिसते पण कसा दिसते? त्याने हाक मारण कसा दिसते। देव कसा आहे? अहो हा देव कसा पाहत, देव कसा पाहत, कसा देव कसा पाहत। हा देव कसा पाहत, देव पाहिजे आहे कसा, देव कसा पाहत, देव पाहिजे आहे कसा, देव कसा पाहत। ह्या देवाला पाहणारा माणूस पाहिजे, ह्या देवाला पाहणारा माणूस पाहिजे पण नानातला पाहिजे। हाती साठी नाटी 2 वर्षाचा मथारा
बरीच सोय धरा कुटन ह्या तिरगुणाचा हा दोरा 70 नाही 75 वर्षाचा झाला पण तो नामातलाच नसला तर तसाच मरते तसा त्याचं नावही कोणी घेत नाही फक्त न्यायाच्याच बाबतीत म्हणजे बरं झालं होता बरं झालं गेला होता आणि जो माणूस नामी असं ते हा अवधूत नामातल्या माणसालाच माती आहे कोणाला माती आहे अवधूत नामाच्या माणसाने माती आहे कारण का त्याला जाळलाच जात नाही जडी तडी कष्टी पाशानं कर्तारानं केल्या 4 खाणी निर्माण आधी गेले देहीचे चतुर्पती नामानं निरक्षण मग पाहिली वस्तू सोहमरूपी ज्योतीची डोळ्यानं ह्या डोळ्याला काय नाही दिसत तो सोहमरूप दिसते मार्गाती आणि या ठिकाणी राहून झालं मंदिर बांधणं झालं हा या देवजी महाराजाची झोप या नगरीमध्ये आली थोर भाग्य आमच्या त्या माऊलीचं अहो तुम्ही झाल्या हो संतीन बाई आधी तुमचे बोल आज तुमचे गुणवर्णता अश्रू डोळायच पाणी आज तुमचे गुणवर्णता अश्रू डोळाये पाणी